नमस्कार, मी अमित गद्रे. तुम्ही पाहताय पुढारी न्यूज. या बुलेटिनमध्ये घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये शिंदेच्या शिवसेनेतील 5 ते 8 खासदारांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. भाजप पक्षश्रेष्ठींनी शिंदेंना नवे चेहरे देण्यास सांगितले. भाजपचा फॉर्म्युला शिंदे गट मान्य करणार का, हे आता पाहावं लागणार आहे. ईडीपासून वाचवण्यासाठी मुख्यमंत्री शिंदेंसोबत गेलेल्या आमदार खासदारांवरील केसेस अजूनही मागे घेण्यात आलेल्या नाहीये. त्यामुळे हे गुन्हे मागे घेण्यासाठी खासदार आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे तगादा लावलाय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज ठाणे दौऱ्यावरती असणार आहेत. मुलुंड टोल नाक्यावरती त्यांचं जोरदार स्वागत करण्यात येणार आहे. यावेळेला मुलुंड टोल नाक्यापासून नौपाडापर्यंत बाईक रॅली निघणार आहे. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे हे येत्या 23 आणि 24 नोव्हेंबरला कोकण दौऱ्यावरती जाणार आहेत. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांसोबत त्यांच्या बैठका होणार आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून अभिनेत्री माधुरी दीक्षितला तिकीट दिलं जाणार असल्याची माहिती आहे. उत्तर मध्य मुंबईतून माधुरी लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चा आहेत. भाजप निवडणूक आयोग खिशात घालून फिरत असल्याची टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. प्रभू श्रीरामाचं दर्शन मोफत दाखवू म्हणत मतं मागणाऱ्यांना नोटीस का नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ऊस दर प्रश्नावरती आज पुन्हा कोल्हापुरात महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ, कारखानदार आणि शेतकरी संघटनांमध्ये ही बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये ऊस दरावरती तोडगा निघणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. आज होणारी ऊस दराची बैठक फिसकटली तर उपमुख्यमंत्र्यांच्या कोल्हापूर दौऱ्यावेळेला घेराव घालू, असा इशारा स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टींनी दिलाय. कोल्हापूर जिल्ह्यात आजही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन सुरू आहे. राधानगरी तालुक्यात ऊसाच्या फडात जाऊन ऊस तोड बंद पाडलेली आहे. तसंच ट्रॅक्टरमध्ये भरलेल्या ऊसाच्या मोळ्या विस्कटून टाकल्या. यंदाच्या ऊस हंगामातील ऊसाला टनास 3,500 रुपये दर द्यावा, अन्यथा ऊस तोड होऊ देणार नाही, असा इशारा देत ठाकरे गटाने बिद्री साखर कारखान्याची ऊस तोड बंद केली आहे. ओबीसी नेते प्रकाश अण्णा शेंडगे यांना वाय+ सुरक्षा व्यवस्था देण्यात आलेली आहे. उद्या होणाऱ्या अंबडमधील सभेच्या पार्श्वभूमीवरती सुरक्षेत वाढ केली आहे. मनोज जरांगेंच्या महाराष्ट्र दौऱ्याच्या 3ऱ्या टप्प्याचा आज दुसरा दिवस आहे. जरांगे आज पुणे आणि सातारा जिल्हा दौऱ्यावरती आहे. सरकारला अक्कल दे हेच खंडेरायाच्या चरणी साकडं घालणार, असं वक्तव्य जरांगेंनी सोलापुरातील करमाळ्यामध्ये केलंय. तर आमच्या नादाला लागू नका, आरक्षण द्या, असा इशाराही मनोज जरांगेंनी सरकारला दिलाय. आज सकाळी 11 वाजता दौंडच्या वरवणमध्ये मनोज जरांगेंची जाहीर सभा होणार आहे. या सभेची तयारी आता अंतिम टप्प्यात आली असून ठिकठिकाणी जरांगेंच्या स्वागताचे बॅनर लावण्यात आले. दौंडच्या वरवणमधील मनोज जरांगेंच्या सभेसाठी आजचा आठवडी बाजार रद्द करण्यात आलाय. बाजार मैदानात सभेची जय्यत तयारी सुरू केली. सोलापुरातील करमाळ्यामध्ये मध्यरात्री मनोज जरांगे यांची सभा पार पडली आहे. या सभेला मराठा समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली आहे. सोलापुरातील करमाळ्यामध्ये रात्री 8 वाजता होणाऱ्या सभेसाठी मनोज जरांगे तब्बल 8 तास उशिरा पोहोचलेत. यावेळेला कडाक्याच्या थंडीत सुद्धा नागरिकांनी त्यांची वाट पाहत शेकोटी पेटवून जरांगेचं भाषण ऐकलंय. धनगर समाजाला एसटी समाजातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी पुन्हा अमरण उपोषण केलं जाणार आहे. उद्यापासून राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी चौंडी इथे हे उपोषण सुरू होणार आहे. बुलढाण्यातील सोनाटी गावात धनगर आरक्षणासाठी 200 फूट उंच मोबाईल टॉवरवर चढून युवकांनी शोले स्टाईलने आंदोलन केलंय. आरक्षण मिळत नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली. रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेला उद्यापासून सुरुवात होते. या पार्श्वभूमीवरती उद्या चौंडीत महाविकास आघाडीच्या सभेचं आयोजन केलेलं आहे. यावेळेला युवराज सिंह होळकर, जयंत पाटील, सुषमा अंधारेंसह विविध नेते उपस्थित राहणार आहेत. जालन्याच्या अंबडमध्ये उद्या होणाऱ्या एल्गार सभेची जय्यत तयारी सुरू आहे. ओबीसी भटके मुक्त आरक्षण बचाव एल्गार सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या सभेची तयारी आता अंतिम टप्प्यात आली. जालन्यातील अंबडमध्ये मुंबईच्या रॅपिड ॲक्शन फोर्सच्या जवानांसह स्थानिक पोलीस आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानांनी पथसंचलन केलंय. उद्या होणाऱ्या ओबीसी एल्गार सभेच्या पार्श्वभूमीवरती पथसंचलन करण्यात आलंय. जालन्याच्या अंबडमध्ये उद्या ओबीसी भटके विमुक्त आरक्षण बचाव एल्गार सभेचं आयोजन करण्यात आले. त्यासाठी आज आणि उद्या अंबड घनसावंगीमध्ये दारूची दुकानं बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी C-60 दलाची भेट घेतली आहे। गडचिरोलीच्या हिटाळी गावातील पोलिसांच्या C-60 कमांडोच्या फायरिंग रेंजला भेट देत कार्यपद्धती समजून घेतली। नाशिक जिल्हा बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे नेते अद्वै हिरे यांनी मालेगावच्या कोर्टात हजर केलं जाणार आहे। काल रात्री त्यांना मालेगाव पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आले, तेव्हा कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती। रत्नागिरीच्या गणपतीपुळे समुद्रकिनारी असलेल्या वेल माशाच्या पिल्लाचा अखेर मृत्यू झालाय। काल या माशाच्या पिल्लाला समुद्रात सोडल्यानंतर पुन्हा हा मासा समुद्रकिनारी आलाय, त्यानंतर त्याचा मृत्यू झाला। एका मुलाला मारल्याचा व्हायरल व्हिडिओवरती अभिनेते नाना पाटेकरांनी स्पष्टीकरण दिले। त्या व्हिडिओतील दृश्य आमच्या चित्रपटाचा एक भाग होता। तालीम सुरू असताना सीनप्रमाणे मी त्याला मारलं, मात्र नंतर तो क्रू मेंबर नसल्याचं कळलं, असं नानांनी सांगितलं। IIT मुंबईच्या कॅम्पसमध्ये विविध कार्यक्रमांसाठी बाहेरून बोलवण्यात येणाऱ्या व्याख्याते तज्ज्ञ यांची माहिती घेण्यासाठी पुनर्वलोकन समिती स्थापन केली आहे। या समितीच्या शिफारसीनंतरच कॅम्पसमध्ये विविध कार्यक्रमांसाठी परवानगी मिळणार आहे। मीरा भाईंदरमधील हवेतील प्रदूषण तपासणी केली असता एअर क्वालिटी इंडेक्स 90 ते 160 दरम्यान स्थिरावला, त्यामुळे या ठिकाणची हवा तुर्तास तरी चांगली असल्याचा दावा MPCBने केला। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांचा पाणीसाठा 85.19% वरती गेलाय। गेल्या वर्षाच्या तुलनेत या पाणीसाठ्यात 5% कमी झालाय। मुंबई मेट्रो 3च्या विस्तारात आता आणखीन एका स्टेशनची भर पडणार आहे। यामध्ये कफ परेड ते नेव्ही नगर अशा विस्तारित मार्गिकेचा सविस्तर प्रकल्प अहवाल नुकताच पूर्ण झालाय, त्यामुळे मुंबईकरांना आरे ते नेव्ही नगर असा थेट प्रवास करता येणार आहे। राज्यात नव्या अप्पर जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयांसाठी हालचाली सुरू झाल्यात। त्यासाठी राज्य शासनाने समिती स्थापन केली आहे, तर काही ठिकाणी स्वतंत्र प्रांत कार्यालय सोबतच काही प्रांत कार्यालयाची पुनर्रचनाही होण्याची शक्यता आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी बुलेट ट्रेन ऑपरेटर आणि चालकांची 20 पदं भरली जाणार आहेत। यासाठी रेल्वेचे लोको पायलट, मोटरमन आणि मेट्रोच्या चालकांना प्राधान्य देण्यात येणार आहे। मेट्रो सिटीतील ट्रॅफिकवरती उपाय म्हणून इंडिगो कंपनीने एअर टॅक्सी चालवण्याची योजना आखलेली आहे। याच्या पहिल्या टप्प्यात मुंबई, बंगळुरू आणि दिल्लीमध्ये ही सेवा सुरू करण्यात येणार आहे। मुंबई विमानतळाने एक नवीन विक्रम केलाय। शनिवारी 11 तारखेला 1032 विमानांची ये-जा झाली आहे। दिवाळीच्या सुट्टीमुळे बाहेरगावी पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या सध्या मोठी आहे। रेल्वे स्थानकांच्या परिसरात बसस्थान मांडून प्रवाशांना ये-जा करण्याचा अडथळा निर्माण करणाऱ्या फेरीवाल्यांवरती मध्य रेल्वेने कडक कारवाई केली आहे। 6 महिन्यात 21,739 जणांना अटक केली आहे, तर 2,72,00,000चा दंड वसूल केला। मध्य रेल्वेतील सोलापूर, पुणे, मुंबई, नागपूर आणि भुसावळ विभागात रेल्वे आरक्षण तिकिटांच्या काळाबाजार प्रकरणी 259 गुन्हे दाखल झाले। गेल्या 7 महिन्यांमध्ये 317 जणांना या संदर्भात अटक सुद्धा केली। कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवरती आजपासून भाविकांना विठ्ठल रुक्मिणीचं 24 तास दर्शन घेता येणार आहे। 23 नोव्हेंबरला पंढरपुरात कार्तिकी एकादशीचा मुख्य सोहळा पार पडणार आहे। अशा स्वयंसेविकांना बोनस देण्यासंदर्भामध्ये मुंबई पालिका सकारात्मक असल्याचं आश्वासन आयुक्तांनी दिलंय। गटप्रवर्तक आणि आशा स्वयंसेविका संघाने महापालिकेवरती काढलेल्या ओवाळणी मोर्चानंतर ते बोलत होते। राज्य सरकारने जमीन खरेदीवरील मुद्रांक शुल्कावरती 50% माफ केल्याची घोषणा केली होती, मात्र या प्रकल्पातील दुकानं आणि घरांच्या खरेदीवर मुद्रांक शुल्कात 50% सूट देण्यात येणार आहे। लाज असेल तर सरकारने अधिवेशनापूर्वी त्यांनी केलेल्या घोषणांची पूर्तता करावी, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। आम्ही सरकारच्या लक्षात आणून दिल्यावरती दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या वाढली, मात्र मदत मिळालेली नाही, असंही ते म्हणाले। दुधाच्या दरात मोठी घसरण झाली आहे। दुधाचे दर हे 35 रुपयांवरून 27 रुपयांवरती पोहोचले, त्यामुळे किसान सभा आता आक्रमक झाली आहे। मंत्री अनिल पाटील 29 नोव्हेंबरपर्यंत नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत। दुष्काळी जिल्ह्यांच्या दुसऱ्या यादीसाठी 29 नोव्हेंबरपर्यंत निर्णय होणार असल्याची माहिती अनिल पाटलांनी दिली। हिंगोलीतील खरीपांमधील तूर पिकावरती वातावरणाचा परिणाम होत असून फुलगळती मोठ्या प्रमाणात वाढली आहे। या संदर्भात कृषी विभागाने योग्य मार्गदर्शन करण्याची मागणी आता शेतकरी करतायत। अंबरनाथमधील आनंद विहार जवळील साईबाबा सोसायटीमध्ये घंटा गाडी न आल्याने प्रचंड कचऱ्याची दुर्गंधी पसरली आहे। नगरपालिकेने तक्रार करून सुद्धा पालिका प्रशासन दुर्लक्ष करते, याचा नाहक त्रास रहिवाशांना सहन करावा लागतो।
लोणावळ्यातील इंद्रायणी नदीत घाणीचं साम्राज्य निर्माण झालंय। याचा त्रास व्यापारी वर्ग तसंच नागरिकांना होतो, त्यामुळे नदी स्वच्छ करण्याची मागणी आता नागरिक करतायत। वर्ध्यातील समुद्रपूर इथे भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्ताने गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या वतीने मिरवणूक काढण्यात आली आहे। यावेळेला पारंपरिक वाद्यांच्या तालावरती समाज बांधवांनी ठेका धरलाय। भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त जनजातीय गौरव दिवस साजरा करण्यात आलाय। नंदुरबारमधील कार्यक्रमाचा मात्र मवियाने पत्रकार परिषद घेत या कार्यक्रमाचा निषेध केलाय। आदिवासी समाजाची दिशाभूल करण्यासाठी कार्यक्रम घेण्यात येत असल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेने केला। जमिनीच्या तुकडेबंदी कायद्यात बदल होण्यासाठी शक्यता आहे। त्यासह महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 अर्थात MLRC आणि अन्य 2 अशा जमीनविषयक 4 कायद्यांमध्ये फेररचना होण्याची शक्यता आहे। यासाठी राज्य शासनाचे 5 सदस्यीय समिती नेमली। कोविड नंतर 3 वर्षांपासून बंद असलेला सेंट जॉर्ज रुग्णालयाचा बालरोग वॉर्ड अखेर आता सुरू झालाय। सुरुवातीला 15 खाटांचा वॉर्ड सुरू करण्यात आला असून येत्या काही महिन्यात सर्व वॉर्ड म्हणजे 40 खाटांचा वॉर्ड कार्यान्वित करण्यात येणार आहे।